हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे गरमागरम सांबर. सांबर हे एक साऊथ इंडियन डिश आहे किंवा आपण आपल्या मराठी भाषेमध्ये आपण त्याला वरण म्हणू शकतो. आंबट गोड वरण. चला तर मग आपण बघूयात प्रोसेस. आपण कुकरमध्ये तुरीची डाळ टाकली आहे अर्धी वाटी. मुगाची डाळ टाकली आहे अर्धीपेक्षा कमी वाटी. आणि साल असलेली उडीद डाळ टाकलेली आहे त्याच्यापेक्षा थोडी कमी. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहे. बटाटा आणि लाल भोपळा किंवा गंगाफळ असं म्हणतो आपण ते टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर टोमॅटो, नंतर कांदा लांब कापून घेतलेला आहे. त्यानंतर आपण पाणी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. डाळ मी आधी स्वच्छ धुवून घेतली होती, त्यामुळे परत धुण्याची गरज नाही तिला. छानपैकी हलवायचे आणि आपल्या सांबारला कुकरमध्ये तयार करायची प्रोसेसला लावून द्यायची. थोडंसं मी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याला शिजायला थोडी मदत होते आणि छान सॉफ्ट शिजल्या जात आहे सगळ्या आपल्या भाज्या. चवीनुसार थोडंसं मीठ. खूप छान आहे आपली रेसिपी. आणि सांबार हे आपण थंडीमध्ये पण पिण्यासाठी करू शकतो. एकदम छान असते, सर्दीमध्ये पण चालते प्यायला. त्याला आपलं सांबार शिजून झालेला आहे. आपण त्याला फोडणी देऊयात. त्याच्यामधल्या शेवग्याच्या शेंगा मी बाजूला काढल्या आणि नंतर मग मी त्याला असं घोटून घेतलेलं आहे. कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकतो आहे आपण. तीन पळी तेल घेतलेले आहे. मोहरी फोडणीला, लाल सुकी मिरची टाकलेली आहे आणि कढीपत्ता. छानपैकी फोडणी होऊ द्यायची, त्याची तडकू द्यायचं त्याला. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. एकदम लाल ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा त्याला. त्यानंतर आपण हळद मिक्स केलेली आहे त्याच्यामध्ये आणि सांबार मसाला. छानपैकी फ्राय होऊ द्यायचा सगळा. आणि त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं सांबारचं, डाळीचं वगैरे सगळं मिक्स, ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि सांबार हे आपण डोश्यासोबत, इडलीसोबत, मेदवड्यासोबत, उत्तप्प्यासोबत, आप्पेसोबत खाऊ शकतो. आणि जे मी शेवग्याच्या शेंगा काढून ठेवल्या आहेत ना, ते आता परत त्याच्यात ॲड करणार आहे. मस्त उकळू द्यायचं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे आपलं सांबार होत आलं का मग आपण त्यात थोडं पाणी टाकतो आहे परत आणि छान उकळी येऊ द्यायची त्याला एकदम मस्त. आणि त्याच्यामध्ये आता ॲड करणार आहेत आपण चिंचेचं पाणी आणि चवीनुसार गूळ. गूळ आपण आपल्या मनाने टाकू शकतो. तिखट पण सांबार म्हणजे खाऊ शकता तुम्ही किंवा गोड पण. मला छोटे 2 मुलं असल्यामुळे मग मी थोडं गोड करते सांबार, थोडं गूळ जास्त टाकते. एकदम छान रेसिपी आहे आणि प्लेन भातासोबत पण खाऊ शकतो. कमी तिखट टाकून जर केले ना तर मुलं खूप आवडीने खातात. आणि मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. चला मग आपलं गरमागरम सांबार रेडी आहे.
रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला तर मग ट्राय करा. चलो बाय.